नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर माझी परफेक्ट मर्डर ही कथा सादर करणार आहे. चला तर ऐकूया. प्रसिद्ध रहस्यकथा लेखक चारुदत्त शारंगपाणी यांना त्यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या संदर्भात प्रकाशकाला भेटायला लंडनला जायचं होतं. साधारणपणे आठवडा लागेल अशा अंदाजाने त्यांनी ब्रिटिश एअरवेजचं बुकिंग केलं होतं. मुंबईवरून सकाळी 8ची फ्लाईट होती. म्हणजे पुण्यातून सकाळी 3 वाजता जरी निघालं तरी चालण्यासारखं होतं. त्यांच्या ड्रायव्हरला राजारामला त्यांनी तसं सांगितलं होतं आणि घरी पण कल्पना दिली होती. त्यांना एअरपोर्टवर सोडून राजाराम गाडी घेऊन परत पुण्याला येणार होता. जुलै महिन्याची 15 तारीख होती. बऱ्यापैकी पाऊस सुरू होता, पण स्वतःची गाडी असल्याने काही काळजी नव्हती. ठरल्याप्रमाणे राजाराम वेळेवर आला आणि बरोबर 3 वाजता ते दोघेही पुण्याहून निघाले. रस्त्यावर फारशी ट्रॅफिक नसल्याने 4च्या दरम्यान ते पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर किनारा धाब्यावर पोचले. पावसाची रिमझिम सुरूच होती. राजाराम, चहाची तलफ हल्ली गड्या, चहा घेऊया. राजारामची या गोष्टीला हरकत नव्हतीच. याने गाडी थांबवली. चारुदत्त उतरला. गाडी पार्क करून येतो असं म्हणून राजाराम पार्किंगकडे गेला. सकाळचे 4 वाजले असले तरी बऱ्यापैकी गर्दी होती. एक रिकामं टेबल बघून चारुदत्त बसला आणि राजारामची वाट बघू लागला. तेवढ्यात एक 50च्या आसपासचा चांगला भपकेबाज सुटातला माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, माफ करा, मी इथे बसलो तर चालेल का? हो, जरूर बसा, चारुदत्त म्हणाला, कारण 2-3 खुर्च्या रिकाम्या होत्या. तेवढ्यात राजाराम आला. साहेब, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय? गाडीची बॅटरी डाऊन झाली आहे. मी गॅरेजला कॉन्टॅक्ट केला आहे, पण ते म्हणतात की दुसरी बॅटरी पाठवायला अजून 2 तास तरी लागतील. मी कॅबकरता पण ट्राय केला, पण त्यांना पण 2 तास लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. अरे, मग मला फ्लाईट कशी मिळणार? एव्हाना जो माणूस बसला होता त्याने सर्व संभाषण ऐकलं होतं. तो स्वतःहूनच म्हणाला, माफ करा, मी काही सुचवू का? जरूर, मी पण मुंबईलाच जातो आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुम्हाला एअरपोर्टला सोडेल आणि नंतर माझ्या कामाला जाईल. मला तशी काही घाई नाही आहे. हो, पण तुम्हाला कशाला उगीच त्रास? चारुदत्त संकोचाने म्हणाला. त्यात कसला आलाय त्रास? गाडी रिकामीच आहे. उलट मला कंपनीच होईल आणि ड्रायव्हर आहेच ना. तेव्हा राजाराम बापू, तुम्ही इथेच थांबा आणि बॅटरी बदलल्यावर सरळ घरी जा. साहेबांची काही काळजी करू नका. यात तसं काही चुकीचं नव्हतं, म्हणून चारुदत्तनी काहीशा संकोचाने मान्यता दिली. नंतर चहा घेतल्यावर राजारामने चारुदत्तची बॅग काढून दुसऱ्या कारमध्ये ठेवली आणि चारुदत्त पण दुसऱ्या कारमध्ये बसला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. गाडी हायवेला लागताच त्या माणसाने हात समोर केला आणि म्हणाला, मी अविनाश कारंजकर. आणि आपण? मी चारुदत्त शारंगपाणी. चारुदत्त शारंगपाणी म्हणजे ते? होय, मी रहस्यकथा लेखक आहे. चारुदत्तला अशा प्रतिक्रियेची सवय होती. अरे वा, आज माझं नशीब फारच जोरावर आहे म्हणायचं की एवढ्या थोर लेखकाची मला कंपनी मिळाली.
अविनाश, मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको. मी पण एका प्रसिद्ध फिल्टर एलिमेंट बनवणाऱ्या उद्योजकाशी बोलत आहे याची मला जाणीव आहे. आता आ वाचण्याची पाळी अविनाशची होती. तुम्हाला कसं माहिती? मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये परवाच तुमचा सत्कार झाला. तो अजून गाजतोय. मी आधी ओळखलं नव्हतं, पण नावावरून खात्री पटली. अविनाश अजून म्हणाला, चला फिट्टमफाट झाली. मग तुमची सध्या ती परफेक्ट मर्डर कादंबरी फारच गाजते हो. होय, त्याच्याच इंग्रजी प्रकाशनाच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी मी लंडनला जात आहे. अरे वा, फारच छान. पण सध्या ही कादंबरी कुठे मिळत नाही हो. आता माझ्याजवळ पण खरं कॉपी नाही आहे. तशा मी नेहमी ठेवतो 2-3 तरी. पण मी नंतर तुम्हाला जरूर पाठवेन. चालेल. पण काय हो, तुम्हाला खरंच वाटते का परफेक्ट मर्डर करणं शक्य आहे म्हणून? नाही. प्रत्येक रहस्यकथा लेखकाचं अशी एक कथा कादंबरी लिहिण्याचं स्वप्न असतं, एवढंच. पण समजा मी तुम्हाला अशी एक कथा सांगितली तर, म्हणजे घडलेली, माझी काहीच हरकत नाही. उलट मला नवीन विषय मिळाला म्हणेल. पण तुमच्या कथेतला कच्चा दुवा जर मी सांगितला तर वाईट वाटून घेऊ नका. अजिबात नाही. तर कथा मी माझी म्हणूनच सांगतो, म्हणजे मला जरा सोयीचं पडेल. चालेल ना? हो चालेल की, त्याला काय. तर माझी कंपनी पुण्यात आहे, अविनाशने सांगायला सुरुवात केली. आणि मी माझ्या मुलीबरोबर, अर्चनाबरोबर सहकार नगरला राहतो. माझी मुलगी BMCला 2nd इयरला आहे. अर्चनाची आई तिच्या लहानपणीच गेली. पण मी तिला आईची उणीव कधीच जाणवू दिली नाही. अर्चना पण एक शांत, हुशार आणि सुशील मुलगी आहे, याबद्दल शंका नाही. पण गेल्या 5-6 महिन्यापासून तिची वागणूक जरा बदलल्यासारखी मला वाटायला लागली. तिच्या बोलण्यात संजूचा सारखा उल्लेख येऊ लागला आणि मी सावध झालो. माझ्या पद्धतीने मी तपास केला तेव्हा मला कळलं की हा संजू म्हणजे तिच्या कॉलेजमध्येच 2-3 वर्षांनी तिला सिनियर होता आणि सोशल ॲक्टिव्हिटीजच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती आणि नंतर घसीट वाढली होती. तो जर हुशार, होतकरू वगैरे असता तरी माझी काही हरकत नव्हती. पण मी त्याचा जेव्हा रेकॉर्ड तपासला तेव्हा कळलं की रेकॉर्ड फारच खराब होतं. 3-4 मुलींना त्यांनी फसवलं होतं आणि त्यातल्या 2घींनी तर आत्महत्या केली होती. आता या बाबतीत अर्चनाशी बोलण्यात तसा काही अर्थ नव्हता, कारण हे वय तसं वेडच असतं. मी नसताना तो घरी येत असे आणि अर्चना त्याच्याबरोबर बाहेर जायची. नकळत चारुदत्त सावरून बसला आणि त्यांनी विचारलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या ड्रायव्हरने. मी 2-3 वेळा घरी अचानक आलो तेव्हा ते दोघंही गप्पा मारत होते, पण मला बघून गप्प बसले. त्यामुळे माझी खात्री पटली. मग मी निर्णय घेतला की संजूचा काटा काढायचा. कसा? सांगतो. एव्हाना त्यांनी लोणावळा क्रॉस केलं होतं आणि अविनाश पुढे सांगू लागला, तोच तर परफेक्ट मर्डर आहे. साधा आणि सोपा, नो कॉम्प्लिकेशन्स. मागच्या महिन्यात अर्चनाचा वाढदिवस होता. आमच्या सोसायटीचा मोठा ओपन टेरेस आहे, तिथेच साजरा करायचा ठरवलं. सोसायटीतल्या लोकांना पण बोलवलं, म्हणजे कोणाची तक्रार नको म्हणून. चांगला मेनू ठरवला, DJ पण बोलवला. पार्टी रंगात आल्यावर संजूला कोपऱ्यात बोलवलं.
तो पण तरंगतच होता, कारण त्याचे 2-3 राऊंड झालेले होते. रंगीबेरंगी प्रकाश झोत आणि डी जेच्या आवाजामुळे तो खाली पडल्यावर 15-20 मिनटानंतर जेव्हा वॉचमन ओरडत आला तेव्हा तो नसल्याचं लक्षात आलं. तोपर्यंत खेळ खलास झाला होता. अरे बापरे. मग पोलीस वगैरे आले की. पोलीस आले, त्यांनी सर्वांचं चेकिंग केलं, जबाब घेतले आणि काही सापडलं नाही तेव्हा गेले निघून. पण संजूनी पडताना काही तुमच्याशी झटापट वगैरे केली असेल ना? काही केली नाही. त्याचे 3-4 राऊंड झाले होते, तुम्हाला सांगितलं ना. त्यामुळे त्याने काही प्रतिकार वगैरे तसा केला नाही. फक्त माझ्या हातावर त्याचे निसटते ओरखडे मात्र आले. पण मी सुद्धा एक ग्लास फोडला आणि त्या ओरखड्यावरूनच काचेचे तुकडे फिरवले, म्हणजे मॅच केले. आणि पोलिसांनी ते मान्य केलं. होय, ते काही म्हणाले नाहीत. आता सांगा, आहे की नाही परफेक्ट मर्डर? चारुदत्त काही क्षण स्तब्ध राहिला आणि हळूच म्हणाला, नाही, हा काही परफेक्ट मर्डर नाही आहे. अस्वस्थ होत अविनाशने विचारलं, ते कसं काय? सांगतो, शांतपणे ऐका. चारुदत्तने सुरुवात केली. या सर्व प्रकरणात तुम्हाला कोणीतरी वापरून घेतलं आहे. सर्वप्रथम संजू अर्चनाऐवजी दुसऱ्याच मुलीला फिरवत होता. अर्चना फक्त त्यांची भेट करून देत होती. तुम्ही जरा अजून तपास करायला पाहिजे होता. तुम्ही हे कशावरून म्हणताय? तुमच्या ड्रायव्हरने संजू अर्चनाबरोबर जात होता एवढंच सांगितलं. पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर अर्चना कारमधून उतरायची पण नाही, संजू उतरायचा आणि दुसऱ्याच मुलीबरोबर जायचा, हे पण तुम्ही बघायला पाहिजे होतं. पण ती दुसरी कोणती मुलगी असेल, ती असं का करत असेल? तिच्या घरच्याच्या लक्षात येईल म्हणून. तिच्या घरचं वातावरण कडक असेल तुमच्यापेक्षा. हो, ही शक्यता आहे म्हणा. पण ठीक आहे, मी त्या मुलीचं पण आयुष्य वाचवलं की नाही, असं म्हणता येईल ना? किंचित विचार करून चारुदत्त म्हणाला, हो, म्हणता येईल. पण त्या मुलीच्या वडिलांनी तुमचा वापर करून संजूचा काटा काढला असण्याची शक्यता पण जास्तच आहे. हो, तुम्ही म्हणता तेही खरंच आहे. पण ते काही असलं तरी मी तर निसटलो, हे तर सत्य आहे की नाही? सॉरी अविनाश, ती पण शक्यता नाही. पोलिसांना कमी लेखू नको. त्यांनी तुझ्या हातावरील ओरखड्यांबाबत शंका घेतली नाही, हे खरं आहे. पण ग्लासचे तुकडे बरोबर नेलेत. आता फक्त संजूच्या नखातलं सॅम्पल आणि ग्लासवरील सॅम्पल मॅच झालं तर खेळ संपला. आता कारमधला AC चालू असून पण अविनाशच्या कपाळावर घाम आला होता. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, साहेब एअरपोर्ट आले. गाडी थांबल्यावर ड्रायव्हरनी डिकीतून चारुदत्तची बॅग काढून दिली. चारुदत्त बॅग घेऊन निघाला, पण खिडकीजवळ थांबून म्हणाला, अविनाश, थँक्यू फॉर द राईड. मी खरंच तुझी कंपनी फार एन्जॉय केली. बाय द वे, अर्चना ज्या मुलीशी संजूची भेट करून देत होती ती स्वाती माझी मुलगी आहे. धन्यवाद. मित्रांनो, ही होती परफेक्ट मर्डर ही कथा. ही आपल्याला आवडली असल्यास कृपया कॉमेंट करा, लाईक करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. मित्रमंडळींबरोबर शेअर करा
ही विनंती. धन्यवाद.